आपण आज प्रभागामध्ये आपण सभेत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, काय सांगा? आज प्रभाग क्रमांक 5च्या घड्याळ चिन्ह घेऊन उभा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज्याचे माजी मंत्री आणि विकासाचा महामेरू सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब, शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब हे दोघेही या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले होते. विशेष उपस्थिती लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार साहेब यांची होती, त्यामध्ये होती. आणि अतिशय उत्स्फूर्तता मी कधीही अनुभवली नाही यापूर्वी. एवढी उत्स्फूर्तता आज मला माझ्या प्रभागामध्ये पाहायला मिळाली. खरं तर मी या जनतेचं ऋण कसं फेडावं हेच मला कळत नाही, कारण आपल्या लेकरावरती संकट येतंय हे पाहून हे सगळे माझ्यासाठी उभे राहिलेले आहेत. दोन्ही पक्षाच्या प्रस्थापितांना मी खुपतोय. दोन्ही प्रस्थापित मला त्या ठिकाणी टार्गेट केलं चाललेलं आहे. कारण फक्त एवढंच आहे की अल्पसंख्याकांचा आवाज, ओबीसींचा, मागासवर्गीयांचा, लिंगायत समाजाचा आणि 18 पगड जातीचा आवाज मी उंचावतोय. हीच त्यांची मळमळ, पोटदुखी या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळं केवळ आमच्यावरती आरोप करायचं एवढं काम त्यांच्याकडनं चाललेलं आहे. आम्ही मात्र पहिल्या दिवसापासून सकारात्मकपणे आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढतोय. राष्ट्रवादी पक्ष एकमेव आहे. अजितदादा पवार साहेबांचं लातूरमध्ये झालेलं भाषण आणि सभा ही ऐतिहासिक ठरणार आहे, कारण त्यांनी दिलेला विचार हा लातूरच्या संस्कृतीला साजेसा आहे. कारण विकासाच्या अशी सुसंस्कृतपणाचा नेता कसा असावा हे आज लातूरकर अनुभवत आहेत. आणि जे नेते लातूरचे आहेत त्यांच्याकडनं कधीही अशा अपेक्षा नव्हत्या. तेवढा राजकारणाचा स्तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खालवून टाकलेला आहे. जनाब आप तो ऐसे न थे असं प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणायला लागलेला आहे. एकमेकावर आरोप करायचं, चिकलपेक करायचं याच्यात त्यांचा वेळ जातोय. आम्ही मात्र योग्य वेळ साधतोय. आम्ही मात्र विकासाचे मुद्दे मांडतोय. आम्ही मात्र केलेलं काम दाखवतोय आणि जनता भरभरून आम्हाला प्रतिसाद देते. म्हणजे आज बघितलं, हजारो लोक आज माझ्यासाठी रस्त्यावरती उतरलेले होते. अगदी महिला माता भगिनी गुलाबी फेटे घालून लाडक्या बहिणी माझ्यासोबत होत्या. माझं मित्रमंडळ होते, माझे मतदार होते. सर्वच आमचे चारही उमेदवार या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून येतील हे आज शिक्कामोर्तब झालेलं आहे. कारण जेवढी मतं असायला पाहिजे तेवढे लोक आज रस्त्यावरती उतरलेले होते. कारण त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीचे आरोप तुमच्यावर केले जातात ते आम्हाला मंजूर नाहीत. हा प्रभागाचा झालेला विकास आम्हाला माहिती आहे. या प्रभागासाठी केलेलं काम त्यांना माहिती आहे. त्यामुळे पक्ष कुठलाही असेल तर कामाची माणसं ते निवडतील, हक्काची माणसं निवडतील. आणि माझ्या समवेत यशपाल कांबळे, लताताई मुद्दे, निलोफरजी सय्यद हे चारही उमेदवार प्रभाग 5 मधून भरपूर मताने निवडून येतील. हा जनतेने दाखवलेल्या विश्वासावर मला व्यक्त व्हावं असं वाटतं. पूर्ण शहरात आपली किती मत सीट येतील? आज आपण सुमारे 60 जागेवरती निवडणूक लढवतोय. मला खात्री आहे की 35च्या पुढचा टप्पा हा राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावरती गाठेल. आणि एक हाती सत्ता येताना मला तर चित्र दिसतंय. अनेकांना अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, परंतु यावेळी सगळे एक्झिट पोल उलटफेर होतील, सगळे तर्कवितर्क उलट होतील. कारण ही निवडणूक ही जनतेने डोक्यावर घेतलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 16 तारखेला आपण इतिहास घडताना बघाल आणि घड्याळच कशा टिकटिक घड्याळाची वाढलेली आहे हे लातूरकर दाखवून देतील. काँग्रेसला भाजपला हद्दपार करायचं सांगितलेलं आहे. आमचं काही ठरलं नाही, पण जनतेनं मात्र ठरवलंय. लातूरचं ठरलं या, वारं फिरलं या आणि घड्याळ आलं या असंच लातूर सगळे म्हणतंय. त्यामुळे दोन्ही प्रस्थापितांना त्या ठिकाणी हद्दपार केलं जाईल असं आम्हाला जनतेकडे पाहून विश्वास वाटतो. कोविडमध्ये केलेल्या कामाची उत्तर लातूरकर पावती देतील? नक्कीच देतील. मी जिथं कुठं फिरतोय तिथं अनेक जण, शेकडो जण मला भेटतात की तुम्ही माझ्या परिवारातल्या सदस्याचा जीव वाचवला, तुम्ही मला फोन केला होता, तुम्ही आम्हाला वॅक्सिन दिली, तुम्ही आम्हाला रेमडेसिवीर दिलं, तुम्ही आम्हाला कंटेनमेंट झोन मध्ये येऊन फळं दूध उपलब्ध करून दिलं. अनेकांना बेड उपलब्ध होत नव्हते त्यावेळेस बेड दिले, ऑक्सिजन दिलं, सगळं काही दिलं. तर ते लोक येतात, भेटतात आणि खरंच कधीच वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने लोक सांगतील. पण प्रत्येक जण येतो, आस्थेनं सांगतो की केलेल्या कामाची पावतीच आहे, जनतेचं प्रेम आहे. आणि लोक म्हणतात की केलेलं काम विसरलं जातं, परंतु लातूरकर तसे नाही आहेत. मी अनुभवतोय की प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळात कुठेही जातो. आता माझ्या सुमारे 4 प्रभागामध्ये पदयात्रा झाल्या, सुमारे 6 प्रभागामध्ये माझ्या सभा झाल्या. प्रत्येक ठिकाणी गेलो तर लोक आस्थेने येऊन सांगतायत की कोविड मधल्या कामावरती आम्ही तुम्हाला मत देणार. कोविडच्या काळातला तुमचा व्हिडिओ प्रचंड लातूरमध्ये व्हायरल होतो. ज्या नेत्यांची तुम्ही स्तुती केला होता त्याच नेत्यावर आज तुम्ही काही दिवसानंतर टीका करताय. ते मी टीका कुणावरच करत नाही, माझा तो स्वभाव नाहीये. मी आजभर कुठल्याही नेत्यावरती टीका करत नाही. आणि मी पक्षप्रवेश केल्यानंतरही सांगितलं होतं मी कुणावर टीका केली नाही.
मी भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस असो कुठल्याही नेत्याचं नाव घेऊन टीका केलेली नाही, मात्र त्यांच्या विचारांवर, त्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या अकार्यक्षमतेवर आणि जे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव लातूरकरांना दिसतोय त्याच्यावरती आम्ही काही वक्तव्य केलेली आहेत आणि विकासावर बोलतोय, विकासावर करतोय आणि तमाम लातूरकराला माहिती आहे कोरोनामध्ये काम कोण केलं, चंद्रकांत, विक्रांत आणि जी श्रीकांत हे तिघच माणसं तिथे होते, त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं तर लातूरकरांना माहिती. काल ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पैशाच्या याच्यावरून बॅग ओढाओढी मारहाण झालेली आहे, काय विचित्र प्रकार आहे. लातूरमध्ये अशा पद्धतीनं पैसे वाटप करणं, लोकांना विकत घेणं, लोकांना गृहीत धरलं चाललंय. लातूरकर विकले जातील असं त्यांना वाटतंय, पण लातूरकर हे विकले जात नाहीत. आपल्याला माहिती आहे 2004 साली सुद्धा तत्कालीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जनार्दनजी वाघमारे साहेब हे त्या ठिकाणी सत्ता काँग्रेस पक्षाची असताना सुद्धा विजयी झालेले होते. त्यामुळे लातूरकर विकले जाणार नाहीत. मात्र हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. भाजपवाले काँग्रेसचे पैसे पकडतायत, काँग्रेसवाले भाजपाचे पैसे पकडतायत. आम्ही मतदारांचे पाय पकडतोय आणि मतदारांना अर्थ विनंती करून मत मागतोय विकासाच्या नावावर आणि आम्ही निवडून येऊ हा खात्री आहे. पक्ष बदलला तरी विकास कामं किंवा रस्ते सोबत नाहीत असं स्थानिक आमदाराचं म्हणणं, काय सांगा? हे त्यांना काय म्हणायचं ते म्हणू शकतात. 2009 साली, 2014 साली, 2019 साली, 2024 साली या कार्यकर्त्यानं तुम्हाला आमदार करण्याकरिता काय जीवाचं रान केलेलं होतं आणि तुम्हाला आमदार कोणी केलंय? तुम्हाला आमदार या जनतेने केलंय, तुम्हाला आमदार या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. तुम्ही जसं सांगता की मी महापौर पद दिलं, महापौर होत असताना या गीताताई गौड ज्यांनी मला मतदान दिलं भाजपाच्या होत्या, चंद्रकांत बिराजदार हे भाजपाचे होते, राजा मनियार साहेब हे राष्ट्रवादी आणि त्यावेळेस वंचित आघाडीकडनं 1 महिन्यापूर्वी आमच्या विरोधात लढले होते, पण ते तिघ आले आणि त्यामुळे आम्ही सत्ता मिळवली. मात्र तुम्ही आमदार कार्यकर्त्याच्या जोरावर झालात. आज रविशंकर जाधव सोडून जात आहेत, आज गिरीश पाटील सोडून जात आहेत, आज लक्ष्मणराव कांबळे साहेब सोडून जात आहेत, आज पुनीत पाटील सोडून जात आहेत, आज व्यंकटराव बेदरे साहेब तुम्हाला सोडून गेलेले आहेत, आज त्र्यंबकनाना भिसे साहेब सोडून गेलेले आहेत. काहीतरी तुमचंही चुकत असेल. या सगळ्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान आयुष्यामध्ये केलेलं होतं. बबरुवान काळे साहेबांचा इतिहास सुद्धा सगळ्यांना आठवतोय, त्याच्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही. मग आम्ही म्हणायचं का तुम्ही तुमचं आमदारपद बाजूला करा, असं म्हणता येत नसतं. लोकशाहीमध्ये जे काही घडलं ते घडलेलं असतं. मात्र आता चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे आणि जनता ह्या सगळ्या गोष्टी सुधारेल अशी मला अपेक्षा आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पत्र काढलेलं आहे की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका मकर संक्रांतीचे पालन. काँग्रेसच्या संकुचित मानसिकतेचं हे एक प्रतीक आहे की येणाऱ्या संक्रांतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जाहीर नियोजन केलेलं होतं की लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 3,000 रुपये मकर संक्रांतीच्या निमित्तानं सन्मान निधी मिळावी. लाडक्या बहिणीला ओवाळणी दादा देत आहेत, परंतु काँग्रेसच्या लोकांनी अधिकृतपणे त्या ठिकाणी निवडणूक आयुक्तांना पत्र दिले की हा निधी देण्यापासून रोखावं. का माझ्या लाडक्या बहिणींना जर निधी भेटत असेल तर यांच्या पोटामध्ये मळमळ होते मला कळत नाही. हीच संकुचित मानसिकता आहे की कुठलंही चांगलं काम होत असेल तर ते अडवायचं, स्वतः काही करायचं नाही पण दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला लोक एवढे त्रासलेले आहेत, लोकांच्या मनातनं हे उतरलेले आहेत. त्याच्यामुळं अजितदादा तर शब्दाचे पक्के आहेत, ते तर लाडक्या बहिणीला निधी देतीलच आणि लाडक्या बहिणी सुद्धा दादाला ओवाळणी देतील.